मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना मनसेची अखेर युती। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा। मुंबईचा महापौर आमचाच होणार, राज ठाकरेंचा दावा। जागा वाटपाचा निर्णय नंतर जाहीर करणार, राज ठाकरेंची माहिती। राज्यात कार्यकर्ते पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, राज ठाकरेंचा महायुतीला टोला। आता मुंबईसाठी युती, इतर ठिकाणच्या युतीची घोषणा नंतर जाहीर करणार, ठाकरे बंधूंची माहिती। कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। मराठी माणसाच्या उरावर उपरे नाचायला लागलेत, उद्धव ठाकरेंची टीका। कर्तव्य म्हणून एकत्र आलोय, मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खात्मा करू, उद्धव ठाकरेंचा इशारा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर मनसैनिक आणि शिवसैनिकांचा जल्लोष। नाशिक, नागपूर, मुंबईमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव, फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काहीही फरक पडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। खोदा पहाड चुहा भी नहीं निकला, अशी पत्रकार परिषद, फडणवीसांची टीका। अल्लाह हाफिज म्हणताना मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ फिरतोय, अजून माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, राज ठाकरेंचा फडणवीसांना सूचक इशारा। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारा मी नाही, फडणवीसांचा राज ठाकरेंना प्रत्युत्तर। आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। युतीच्या घोषणेआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधूंकडून वंदन। शर्मिला आणि रश्मी ठाकरेही उपस्थित। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। 26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यामध्ये घोषणा। महायुतीच्या जागा वाटपामध्ये स्थान न मिळाल्यानं अजित पवारांची वेगळी चूल मांडण्याची तयारी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आज राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करणार। जगतापांनी मुंबईमध्ये घेतली सुप्रिया सुळेंची भेट। पुण्यामध्ये अजित पवारांशी युती करण्याला जगतापांचा विरोध। धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय। पुतळा उभारण्यासाठी 1 एकर जागा विनामूल्य देणार, महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिलं विमान झेप घेणार। पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन। बंगळुरूवरून निघालेलं विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार। इस्रोचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 मिशन। अमेरिकेचा एक नवीन संप्रेषण उपग्रह प्रक्षेपित। स्मार्टफोनवर थेट हायस्पीड सेल्युलर ब्रॉडबँड सेवा पोहोचणार।